येत्या 3 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्वच न्यायालये खंडपीठातील वकिली बंद राहणार आहे। वकिलांवरील वाढते हल्ले व ते रोखण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर करावे या मागणीसाठी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने हा निर्णय घेतला आहे। यात सर्वच सनदधारक वकील 3 नोव्हेंबर सोमवारी एकूणच न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहतील असा ठराव बार काउन्सिलने घेतला आहे। त्यावरून शांततामय आंदोलन केले जाणार आहे। मागील काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात वकिलांवर हल्ले झाले आहेत। एवढेच नव्हे तर काही वकिलांना जीव गमवावा लागला आहे। याबाबत अनेक बार असोसिएशनकडून निषेधाचे ठराव प्राप्त आहेत। त्यामुळे वकिलांच्या संरक्षणासाठी कायद्याचा मसुदा तयार करून तो विविध बार काउन्सिलला सूचनांसाठी पाठवण्यात आला होता। महाराष्ट्रातील अनेक बार असोसिएशनने या मसुद्यात सूचना आणि सुधारणा सुचवल्या। याचा विचार करून वकील संरक्षण कायद्याचा कच्चा या मसुदा ॲडव्होकेट जनरल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। राज्य शासनासह प्रशासकीय यंत्रणेने याबाबत कार्यवाहीचे आश्वासनही दिले। मात्र नुकत्याच अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातील वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या पार्श्वभूमीवर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने सर्वसाधारण सभेत 29 ऑक्टोबर रोजी हल्ल्याचा तीव्र निषेध करून ठराव पारित केला। त्यानुसार वकिलांच्या आत्मसन्मानासाठी, सुरक्षेसाठी आणि बार असोसिएशनच्या स्वातंत्र्यासाठी 3 नोव्हेंबर रोजी सर्वच वकील न्यायालयीन कामकाजापासून एक दिवस अलिप्त राहून निषेध व्यक्त करणार आहे, असे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल सावंत आणि नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितले। स्टार न्यूजसाठी झाकीर शेख, नाशिक।